नमस्कार सर्वांना, आरवीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी महा टी परीक्षा सन 2026 बघा या ठिकाणी पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। बघा, हे सर्व प्रश्न पहा परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारलाय, पानझडी वृक्षाची अरण्य। पानझडी वृक्षाची अरण्य महाराष्ट्रामध्ये मुख्यत्वे कोणत्या ठिकाणी आढळतात? बघा, त्याचे योग्य उत्तर केले पाहिजे। महाराष्ट्र राज्यामध्ये बघा पानझडी वृक्षाची अरण्य मुख्यत्वे विदर्भामध्ये आढळतात, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, महाराष्ट्र राज्यामधला कोणता भाग पूर्वी निजामाच्या राज्यामध्ये होता? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। महाराष्ट्र राज्यामधील बघा कोणता भाग पूर्वी निजामाच्या राज्यामध्ये होता? तर याचे योग्य उत्तर बघा काय पाहिजे, मराठवाडा बघा हा भाग पूर्वी निजामाच्या राज्यामध्ये होता, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढच्या या ठिकाणी बघा काय विचारलाय, भारत देशाची बघा भूसरहद। बघा, भारत देशाची बघा भूसरहदीची एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे? भूसरहद म्हणजे या ठिकाणी भूसीमा भारताची एकूण किती किमी आहे? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे, भारताची बघा एकूण भूसीमा या ठिकाणी 15,200 किमी यायला पाहिजे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक चौथा या ठिकाणी काय विचारलाय, घटना समितीने आपला राष्ट्रध्वज खालीलपैकी कोणत्या दिवशी संमत केला होता? बघा, त्याचे योग्य उत्तर काय पाहिजे, घटना समितीने बघा आपला राष्ट्रध्वज हा 22 जुलै सन 1947 बघा संमत केला होता, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 5 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, मल्याळम ही भाषा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बोलली जाते? बघा, त्याचे योग्य उत्तर काय पाहिजे, मल्याळम ही भाषा कोणत्या राज्यामध्ये बोलली जाते? तर याचे योग्य उत्तर बघा काय पाहिजे, मल्याळम बघा भाषा प्रामुख्याने केरळ राज्यामध्ये बोलली जाते, ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6 या ठिकाणी काय विचार, लक्षद्वीप या संघराज्य प्रदेशाची राजधानी कोणती आहे? लक्षद्वीपची राजधानी कोणती असेल? बघा, मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता। अंदमान व निकोबार या बेटाची राजधानी कोणती आहे? पोर्ट ब्लेअर। अंदमान व निकोबार बघा यांची राजधानी कोणती आहे? पोर्ट ब्लेअर आहे। या ठिकाणी लक्षद्वीप विचारलेला आहे, लक्षद्वीपची राजधानी मग कोणती असेल? कावरत्ती, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 7 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, दामोदर हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामधला प्रकल्प आहे? दामोदर हा प्रकल्प कोणत्या राज्यामधला प्रकल्प असेल? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। दामोदर बघा हा प्रकल्प पश्चिम बंगाल या राज्यामधला एक महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, या ठिकाणी काय विचार, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? बघा, हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता। स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल पहा सी राजगोपालचारी हे होते, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9 या ठिकाणी काय विचारलाय, इंदिरा गांधी हा कालवा कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, महत्त्वपूर्ण या ठिकाणी प्रश्न आहे। इंदिरा गांधी हा कालवा राजस्थान या राज्यामधला तो एक महत्त्वपूर्ण कालवा आहे, ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, भारतामधला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता आहे? सुंदरबन। बघा, सुंदरबन हा भारतामधला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे, कोणत्या राज्यामध्ये असेल? बघा, सर्वांचं योग्य उत्तर आलं का? भारतामधला सर्वात मोठा बघा त्रिभुज प्रदेश म्हणजे सुंदरबन हा पश्चिम बंगाल या राज्यामध्ये येतो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महा टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहेत। बघा, त्यामध्ये बालमानसशास्त्र असेल, मराठी व्याकरण, हिंदी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, परिसर अभ्यास, विज्ञान, सामाजिक शास्त्र बघा सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF आहेत। बघा, सोबत उत्तरासोबत आहेत। ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असतील तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। बघा, तुम्हाला सर्व PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील। बघा, याचा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे। विषय क्रमांक या ठिकाणी पुढचा बघा काय विचारला, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा। बघा, त्या ठिकाणी चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे। बघा, परीक्षेमध्ये अशा पण बघा प्रकारचे प्रश्न असतात। हवा महल, आता हवा महल कोठे आहे? जयपूर राजस्थान राज्यामध्ये आहे, बघा बरोबर आहे। कुतुब मिनार बघा दिलेला आहे, हे पण बरोबर आहे।
लिंगराज मंदिर, भुवनेश्वर, ओडिसा. बघा या ठिकाणी हे पण बरोबर आहे. मीनाक्षी मंदिर, मीनाक्षी मंदिर कोट आहे मदुराई, जे की तामिळनाडू राज्यामध्ये मीनाक्षी मंदिर आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 चुकीची जोडी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, डलहौसी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? डलहौसी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये असेल? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? डलहौसी हे थंड हवेचं ठिकाण पहा हिमाचल प्रदेश राज्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. भारतामध्ये विचारले, भारतामधील कोणत्या राज्याच्या सीमा जास्तीत जास्त म्हणजेच 7 राज्यांना भेटलेल्या आहेत? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. भारतामधलं बघा असं एक कोणतं राज्य आहे त्या राज्याच्या बघा सीमा 7 राज्यांना भेटलेल्या आहेत? तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे? बघा आसाम बघा या राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 या ठिकाणी काय विचारलं आहे? नावा बोटी करण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये प्रामुख्याने कोणत्या झाडाच्या लाकडाचा वापर करतात? बघा नावा बोटी तयार करण्यासाठी विचारले पश्चिम बंगाल राज्यामध्ये कोणत्या झाडाचे लाकूड वापरतात? तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे? सुंदरीचे लाकूड वापरतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 या ठिकाणी काय विचारलं आहे पहा, भारतामध्ये युरेनियमच्या खाणी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळतात? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. भारतामध्ये युरेनियमच्या खाणी कुठं आढळत असतील? सर्वांचं योग्य उत्तर आलं का पहा, जादूगोडा झारखंड या ठिकाणी भारतामध्ये युरेनियमच्या खाणी आहेत. जादूगोडा झारखंड या ठिकाणी. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढच्या या ठिकाणी काय विचार, पृथ्वीच्या पृष्ठभागावर समान अक्षांश असणाऱ्या बिंदूतून जाणारी काल्पनिक रेषा म्हणजे कोणती आहे? बघा आता सर्वांनी सांगायचं महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागावर समान अक्षांश असणाऱ्या बिंदूतून जाणारी काल्पनिक रेषा म्हणजे अक्षवृत्त होय. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढच्या या ठिकाणी काय विचारलाय पहा, पृथ्वीच्या सूर्याभोवती. बघा पृथ्वी सूर्याभोवती फिरण्याच्या गतीला आपण काय म्हणतो? परिभ्रमण गती म्हणतो. परिभ्रमण गती किंवा अजून खालीलपैकी कोणत्या प्रकारची गती म्हणतो? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरते, आपण त्यांना काय म्हणतो? परिभ्रमण गती म्हणतो. अजून या ठिकाणी पृथ्वीची वार्षिक गती असे म्हणतो. पहा पृथ्वीची वार्षिक गती पण म्हणतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 या ठिकाणी काय विचारलं आहे, खालीलपैकी कोणता ग्रह इतर ग्रहाच्या विरुद्ध दिशेने फिरतो? बघा खालीलपैकी कोणता एक ग्रह आहे तो ग्रह पहा ग्रहाच्या विरुद्ध दिशेने फिरतो. म्हणजेच बघा नावाचा ग्रंथ या ठिकाणी हा ग्रह आहे तो या ठिकाणी विरुद्ध दिशेने फिरतो, ग्रहाच्या विरुद्ध दिशेने फिरत असतो. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 या ठिकाणी काय विचारलं आहे, 0 अंश रेखावृत्त. 0 अंश रेखावृत्त कोणते असते? अक्षवृत्त असतं का, विषुववृत्त असतं का, बघा मकरवृत्त, मूळ रेखावृत्त. सर्वात मोठे अक्षवृत्त कोणते असते? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न होता, सर्वात मोठे अक्षवृत्त कोणते असते? विषुववृत्त बघा हे सर्वात मोठे असते या ठिकाणी. बघा 0 अंश रेखावृत्त म्हणजे कोणत्या आले पाहिजे? मूळ रेखावृत्ताला 0 अंश रेखावृत्त असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 20 काय विचारला आहे, गिनॅमिड. गिनॅमिड हा पुढीलपैकी कोणत्या ग्रहाचा उपग्रह आहे? गिनॅमिड हा ग्रह विचारलाय कोणत्या ग्रहाचा उपग्रह आहे? योग्य उत्तर काय पाहिजे? गिनॅमिड हा या ठिकाणी गुरु या ग्रहाचा या ठिकाणी उपग्रह आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणता महासागर बघा उत्तर ध्रुवाभोवती पसरलेला आहे? बघा आपण या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्न घेत आहोत. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक या ठिकाणी करायचा आहे. सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा आता उत्तर ध्रुवाभोवती पसरलेला समुद्र कोणता असेल? आर्क्टिक महासागर आहे पहा. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढच्या या ठिकाणी काय विचारलाय, राष्ट्रपती व मंत्रिमंडळ. राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ यांच्यामधला दुवा कोण असतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ यांच्यामधला दुवा हा पंतप्रधान असतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूया. त्या ठिकाणी काय विचारलाय, भारतामध्ये एकूण किती भाषांना घटनात्मक मान्यता आहे? बघा घटनात्मक भाषा आपल्याकडे किती आहेत? किती बघा भाषांना घटनात्मक दर्जा हा मिळालेला आहे? बघा भारतामध्ये बघा एकूण 22 भाषांना घटनात्मक या ठिकाणी मान्यता मिळाली. 22 भाषा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 बघा या ठिकाणी काय विचारलंय, अल हिलाल. अल हिलाल या नावाचं वर्तमानपत्र कोणी सुरू केले होते? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. अल हिलाल या नावाचं वर्तमानपत्र मौलाना आझाद यांनी सुरू केले होते. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 25 या ठिकाणी काय विचारलं आहे? कायदेमंडळामध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्यामध्ये भगतसिंग यांना खालीलपैकी कोणी साथ दिली होती? कायदेमंडळामध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी भगतसिंग यांना कोणी साथ दिली होती? बुटकेश्वर दत्त बघा यांनी साथ दिली होती. बुटकेश्वर दत्त. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 या ठिकाणी काय विचारलं आहे? बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणी केली? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? पंडित मदन मोहन मालवीय यांनी बनारस हिंदू विद्यापीठाची त्यांनी स्थापना केली होती. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय? स्वातंत्र्योत्तर काळामध्ये भाषावार प्रांत रचनेसाठी कोणती समिती नेमण्यात आली होती? बघा स्वातंत्र्योत्तर काळामध्ये भाषावार प्रांत रचनेसाठी कोणती समिती होती? बघा फाजल आली या ठिकाणी समिती होती पहा. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28 या ठिकाणी काय विचारलं? युगांत या ग्रंथाच्या लेखिका कोण आहेत? युगांत हा ग्रंथ कोणाचा आहे? बघा सर्वांनी सांगायचं आहे युगांत या ग्रंथाच्या लेखिका कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर बघा काय पाहिजे? इरावती कर्वे युगांत या ग्रंथाच्या लेखिका आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा. अंधांसाठी लिपी खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढली? बघा आलं का सर्वांचं योग्य उत्तर? अंधांसाठी लिपी पहा ब्रेल लुईस या शास्त्रज्ञाने शोधून काढली होती. ब्रेल लुईस. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. ओणम हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा करतात? ओणम बघा हा सण प्रामुख्याने केरळ या राज्यामध्ये साजरा केला जाणारा सण आहे. ओणम हा सण केरळ राज्यामध्ये साजरा केला जातो. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचार? भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये लिंग गुणोत्तर प्रमाण सर्वात जास्त आहे? सर्वात जास्त लिंग गुणोत्तर प्रमाण कोणत्या राज्यामध्ये असेल? केरळ या राज्यामध्ये सर्वाधिक लिंग गुणोत्तर प्रमाण आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. नाबार्ड बँकेची स्थापना विचारली कोणत्या वर्षी झालेली आहे? नाबार्ड बँकेची स्थापना विचारली बघा सन 1982 या वर्षी नाबार्ड बँकेची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. भारतामध्ये सार्वजनिक क्षेत्रामधली सर्वात मोठी बँक कोणती असेल? सार्वजनिक क्षेत्रामधली सर्वात मोठी बँक. आता सार्वजनिक क्षेत्रामधली सर्वात मोठी बँक या ठिकाणी SBI यायला पाहिजे. बघा भारताची मध्यवर्ती बँक कोणती असेल? बघा RBI भारताची मध्यवर्ती बँक आहे आणि सार्वजनिक क्षेत्रामधली सर्वात मोठी बँक SBI आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया. प्रश्न क्रमांक पुढचा. अप्रत्यक्ष कराचा भार कोणावर पडतो? अप्रत्यक्ष कर. तो कर बघा दिसत नाही. अप्रत्यक्ष कराचा भार या ठिकाणी ग्राहकावर पडत असतो पहा. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. भावार्थ रामायण या ग्रंथाची रचना कोणी केली? भावार्थ रामायण या ग्रंथाची रचना कोणी केली? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? भावार्थ रामायण या ग्रंथाची रचना संत एकनाथ महाराजांनी केलेली आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. जल्लीकट्टू हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा करतात? जल्लीकट्टू हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा करतात? सर्वांचं योग्य उत्तर आलं का पहा. जल्लीकट्टू हा सण बघा प्रामुख्याने तामिळनाडू राज्यामध्ये साजरा केला जाणारा तो सण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. जगामधला सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश कोणता आहे? असा एक कोणता देश आहे त्या देशामध्ये सर्वात जास्त तांदळाचं उत्पादन होत असते? योग्य उत्तर काय पाहिजे? बघा चीन या देशामध्ये सर्वाधिक तांदळाचं उत्पादन हे होत असते. बघा प्रश्न क्रमांक पुढचा. हिंजवडी माहिती तंत्रज्ञान पार्क खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? हिंजवडी बघा IT पार्क पुण्याला आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. 23 डिसेंबर हा दिवस कोणता दिवस असतो? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? आपल्याकडे विज्ञान दिवस केव्हा असतो? परीक्षेमध्ये प्रश्न पडू शकतो. राष्ट्रीय विज्ञान दिवस केव्हा असतो? 28 फेब्रुवारी. 28 या ठिकाणी काय असतो? राष्ट्रीय विज्ञान दिवस असतो. या ठिकाणी काय विचारले पहा. 23 डिसेंबर बघा या दिवशी काय असतो आपल्याकडे? बघा राष्ट्रीय किसान दिवस असतो पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघू त्या काय विचारलाय. शॉनचे पठार कोणत्या देशामधले पठार आहेत? सर्वांचे योग्य उत्तर आलं का पहा. शॉनचे पठार म्यानमार या देशामधले पठार. म्यानमार देश. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. अरबी समुद्राची राणी खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? अरबी समुद्राची राणी. बघा हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. अरबी समुद्राची राणी पहा कोचीन या शहराला अरबी समुद्राची राणी असे म्हणतात. विषय क्रमांक पुढचा पहा. समान नागरी कायदा यांच्या संबंधीचं कलम कोणता आहे?
बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे पहा आपण. समान नागरी कायदा यांच्या संबंधीचं कलम म्हणजे कलम 44 हे समान नागरी कायदा यांच्या संबंधीचं कलम आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्याचं लोकनृत्य कोणतं असेल? महाराष्ट्राचं लोकनृत्य सोपा प्रश्न आहे पहा. लावणी महाराष्ट्र राज्याचे या ठिकाणी लोकनृत्य आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, लेप्चा ही आदिवासी जमात कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा आता लेप्चा ही आदिवासी जमात आहे कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? तर सिक्कीम या राज्यामध्ये पहा लेप्चा ही आदिवासी जमात या ठिकाणी आढळत असते. विषय क्रमांक पुढचा, भारतामधला सर्वात उंच वृक्ष कोणता असेल? भारतामधला सर्वात उंच वृक्ष कोणता? देवदार हा भारतामधला सर्वात उंच या ठिकाणी वृक्ष आहे. विषय क्रमांक पुढचा बघू, या ठिकाणी काय विचारलाय पहा. भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा कोणता आहे? भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा कोणता असेल? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे बघा. भारतीय विजयंता या ठिकाणी भारतीय बनावटीचा पहिला तो रणगाडा आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, संयुक्त राष्ट्र संघाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? संयुक्त राष्ट्र संघटना युनोचं मुख्यालय बघा न्यूयॉर्क या ठिकाणी संयुक्त राष्ट्र संघाचं या ठिकाणी मुख्यालय आहे. विषय क्रमांक 24, भारतीय कृषी अनुसंधान संस्था कोणत्या ठिकाणी आहे? भारतीय कृषी अनुसंधान संस्था नवी दिल्ली या ठिकाणी आहे. विषय क्रमांक पुढचा, उच्च न्यायालय. उच्च न्यायालय यांच्या संबंधीचं कलम कोणता असेल? हायकोर्ट उच्च न्यायालय. उच्च न्यायालय यांच्या संबंधीचं कलम 214 आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. एकपेशीय प्राण्याला खालीलपैकी काय म्हणतात? एकपेशीय प्राण्याला काय म्हणतात? सोपा प्रश्न आहे. सर्वांचे योग्य उत्तर आलं का पहा. एकपेशीय प्राण्याला आदिजीव असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. गोदान या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. गोदान या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक पहा प्रेमचंद गोदान या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक आहेत. अहिराणी भाषेमधल्या कवी खालीलपैकी कोणाला म्हणतात? अहिराणी या भाषेमधल्या कवी खालीलपैकी कोणास म्हटले जाते? बहिणाबाई चौधरी यांना पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा शोध कोणी लावला? वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा शोध कोणी लावला? जेम्स वॅट या शास्त्रज्ञाने पहा वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा शोध त्यांनी लावला. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, हाडाच्या निकोप वाढीसाठी कोणत्या प्रकारचं जीवनसत्व खूप महत्त्वाचे असते? हाडाच्या निकोप वाढीसाठी ड जीवनसत्व हे खूप महत्त्वाचे असते. प्रतिरोध प्रकारचा पाऊस खालीलपैकी कोणत्या भागामध्ये पडतो? बघा झाला होता प्रश्न आपल्याकडे. विषुववृत्तीय बघा प्रदेशामध्ये आरोह या प्रकारचा पाऊस पडतो. विषुववृत्तीय प्रदेशामध्ये प्रतिरोध प्रकारचा पाऊस बघा आपल्याकडे कोकणामध्ये पडतो. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. महाराष्ट्रामधला दुर्मिळ पक्षी कोणता असेल? माळढोक. माळढोक बघा पक्षी महाराष्ट्रामधला दुर्मिळ पक्षी आहे. पुणे हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? पुणे मुळा नदीच्या काठामध्ये. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पहा. तेल्या हा रोग खालीलपैकी कोणत्या पिकासंबंधीचा रोग आहे? तेल्या बघा हा रोग कुठला असेल? तेल्या हा बघा डाळिंब या पिकासंबंधीचा या ठिकाणी रोग आहे. आनेर हे धरण धुळे जिल्ह्यामधलं धरण आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. खरोसा लेणी महाराष्ट्र राज्यामध्ये खरोसा लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? योग्य उत्तर काय पाहिजे? महाराष्ट्र राज्यामध्ये खरोसा लेणी लातूर या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा. कल्याण सोना कोणत्या पिकात जात आहे? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? कल्याण सोना कोणत्या पिकाची? गहू या पिकाची जात आहे कल्याण सोना. विषय क्रमांक पुढचा. घारापुरी लेणी विचारलाय. घारापुरी लेणी रायगड या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत. विषय क्रमांक पुढचा. नीलगिरी या पर्वत रांगेमधलं सर्वोच्च शिखर कोणतं आहे? नीलगिरी या पर्वतामधलं सर्वोच्च शिखर कोणतं आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर पहा कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि आपल्या बघा चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे महा TET परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 प्रश्नाचे PDF आहेत. बघा त्यामध्ये संपूर्ण बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, हिंदी, परिसर अभ्यास, विज्ञान, सामाजिक शास्त्र सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF आहेत. ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असतील तर तुम्ही या ठिकाणी व्हॉट्सअपवर या ठिकाणी मेसेज करू शकता. तुम्हाला या ठिकाणी सर्व बघा PDF पाठवले जातील. याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.